नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त ना. मी पण खूप छान आहे. मला काय आता बोलायचं, एक माझं हे कोळी सॉन्ग पहिलंच सॉन्ग आहे. मी कधी कोळी सॉन्ग केलं नाही, हे फर्स्ट सॉन्ग आहे. त्यानंतर मी बरेच कोळी सॉन्ग शूट केलेत, पण हा माझा पहिला अनुभव होता आणि खरंच खूप छान वाटलं मला. आमची संपूर्ण टीम खूप छान होती. आमचं नाईट शूट होतं आणि ते खूप मज्जेत आणि गमतीत झालंय. खूप छान वाटलंय. बरेच कलाकार नाही आहेत आज, ते आज पण त्यांना खरंच आम्ही मिस करतोय. तर खूप छान आहे. सगळ्यांनी हे गाणं बघायचंय, लाईक करायचंय, शेअर करायचंय, सबस्क्राईब करायचंय, रील बनवायचंय. हे माझं अगदी पाठ झालंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि टॅग करायला विसरू नका मला आणि आमच्या जे कलाकार आहेत त्यांना. आणि शेअर तर नक्कीच करा. बघा, मी पहिल्यांदाच कोळी सॉन्ग केलंय, खूप छान आहे. आणि आता लग्नाचं सीझन आहे, हळदीचं सीझन आहे, तर या सीझन मध्ये हे गाणं तर वाजलंच पाहिजे बाबा, त्याशिवाय तर मज्जा येणार नाहीये. मी अगदी स्पष्ट सांगते. म्हणून हे गाणं सगळ्यांनी वाजवा, भरभरून प्रेम द्या. थँक्यू सो मच. जे मेन आहेत त्यांचं मी नाव घ्यायला विसरणार कशी. दीपाताईंचं मी मनापासून आभार मानते. खरंच तुम्ही मला संधी दिली आणि हे गाणं खूप छान झालं. हे सगळं तुम्हाला हे श्रेय जातं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस पण. थँक्यू सो मच. हे गाणं जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं, दादांनी बनवलं, सरांनी मला ऐकवलं, तेव्हा ते गाताना मला वैशालीताईंचे स्वर ऐकायला येत होते आणि त्याच्यावर नाचताना गौतमीताईच दिसत होत्या. हे जेव्हा पहिल्यांदा मी ऐकलं तेव्हाच ठरलं होतं की वैशालीताई आणि गौतमीताई.